गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677760025। प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी व नवी मुंबईतील उद्योजक सुनील चिलप यांचे पुत्र साहिल यांचा उद्या रविवारी 3 मे रोजी संगमनेरमध्ये शाही विवाह सोहळा होणार आहे। गुंजाळवाडी परिसरातील तब्बल 100 एकर जागेत या भव्य विवाह सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे विवाहपूर्व गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणानं कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर कीर्तन आणि विवाह सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय दिग्गज नेत्यांना आणि संत महंतांना निमंत्रण देण्यात आलं असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। साध्या पद्धतीनं लग्न करण्याचा संदेश देणारे इंदोरीकर महाराज आता मुलीच्या शाही विवाह सोहळ्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। काही दिवसांपूर्वी झालेल्या त्यांच्या कन्येचा भव्य साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर इंदोरीकर महाराज यांना ट्रोल करण्यात आलं होतं। उपदेश एक आणि आचरण दुसरं, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती। दरम्यान इंदोरीकर महाराज यांनी मुलीच्या साखरपुड्यावर झालेल्या टीकेनंतर साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य दिव्य करणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानुसार आता उद्या होणाऱ्या ज्ञानेश्वरी देशमुख यांच्या विवाह सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण परिसरात मोठा सोहळा पार पडणार आहे। विशेष म्हणजे याच दिवशी गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडणार आहे। त्यानंतर कीर्तन पुष्प आणि मग मुख्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आला। या शाही सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, अनेक राजकीय नेते तसेच संत महंतांना निमंत्रण देण्यात आलं असल्यानं या विवाह सोहळ्याकडे राज्यभरातील लोकांचं लक्ष लागलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।